जय श्रीराम मित्रांनो. 365 हार्टचा आज आपला 253वा दिवस आहे. आजचा दिवस पण एक चॅलेंजिंग डे होता आपल्यासाठी, कारण कान खूप जास्ती दुखतोय, खूप त्रासामध्ये आहे सध्या. मस्त सकाळी उठून आपलं डेली रुटीन फॉलो केलं, 3-4 पोजिंग केले. पोजिंग झाल्यावरती फ्रेश झाल्यावरती आज जिमला न जाता आज हॉस्पिटलमध्ये आपली अपॉइंटमेंट होती, दवाखान्यात गेलो होतो मी. कानाची चेकअप होता माझा आज. तर सगळं थोडाफार चेकअप करून थोडा त्रास आहे, थोडे दिवस जिम पण बंद ठेवायला सांगितले. त्यानंतर घरी येऊन आपले मील घेतली, थोड्या वर्कआउटला गेलो. वर्कआउट मध्ये आज शोल्डरचा वर्कआउट करायचा होता, तर शोल्डरसाठी डंबेल साईड रेजेसचे आपण 4 सेट घेतले. ह्याचे रेपिटेशन खूप हाय ठेवलं होतं. कानाच्या त्रासामुळे जास्ती लिफ्ट करायचं नाही वेट मला, कारण डॉक्टरने सांगितलं जे जास्ती लिफ्ट केलं तर अजून खूप जास्ती त्रास होईल, काहीतरी वेगळं होईल. त्यामुळे जास्ती काही लिफ्ट केलंच नाही मी. त्यानंतर डंबेल फ्रंट रेजेस घेतले. डंबेल फ्रंट रेजेसचे पण 4च सेट घेतले. ह्याच्यामध्ये पण लाईटच वेट ठेवलं होतं, रेपिटेशन थोडे जास्ती ठेवले होते. थोड्याशा काही चुकीमुळे अजून खूप जास्ती त्रास होईल, तर त्या पहिलेच नीट प्रॅक्टिस करतोय मी. त्यानंतर रिव्हर्स पेक फ्लायचे पण 4 सेट घेतले. ह्याच्यात पण लाईट वेट ठेवलं होतं आणि रेपिटेशन खूप जास्ती ठेवले होते. आपण कमीत कमी 30 रेपिटेशन मारलेत मी सगळ्या गोष्टीमध्ये. हेवी लिफ्ट नाही करायचंय तर कमी वेटने वर्कआउट करायला पाहिजे, पण वर्कआउट मिस नाही झाला पाहिजे माझा. त्यानंतर एमटी रॉडने आपण 4 सेट घेतले. ह्याचे पण आपण 30 रेपिटेशन मारले. वेट न लावायचं कारण जर शोल्डर प्रेसला जास्ती वेट असलं तर कानावरती प्रेशर येतोच थोडाफार, त्याच्यामुळे जास्ती त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेट काहीच लावलं नव्हतं बारला मी, फक्त एमटी बारने 30 रेपिटेशन घेतले 4 सेटचे. त्यानंतर वर्कआउट संपून आपला घरी येऊन मील घेऊन डे एंड केला. जय श्रीराम.